केसरिया बालम आवो पधारोनी मारे देश रे पधारोनी मारे केसरिया पालम आवो पधारोनी मारे देश। सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनं चिरञ्जीव कुरु कीर्तिवर्धनं चिरञ्जीव कुरु पुण्यवर्धनम्।
माझे पैनगंगेच्या काठावर हे पुस्तक तुमच्या हातात सोपवताना मला खूप खूप आनंद होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगेच्या तीरावर मेहकर नावाचे एक छोटेसे गाव आहे. सन 1888 मध्ये गढी कोतकामात सापडलेली शारंगधराची अखंड 11.5 फुटी काळ्या पाषाणातली लोभस मूर्ती व जगातील 11 नृसिंह स्थानांपैकी 6 नंबरचे नरसिंह मंदिर हे या गावातील प्रमुख वैशिष्ट्य. तसेच साहित्य क्षेत्रातील कवी नाथ देशपांडे व राजकारणातील विघ देशपांडे अशा थोर व्यक्तीसुद्धा ह्याच गावातल्या. लोणारचे उल्का सरोवर, गजानन महाराजांचे शेगाव हे श्रद्धास्थान, तर हिवरा आश्रम, जिजाबाईचे माहेरघर सिंदखेड राजा, राष्ट्रीय संत पाचलेगावकर महाराज व स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक पंधे गुरुजी यांचे विद्यालय खामगाव ही ऐतिहासिक सुप्रसिद्ध स्थळे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची गौरवस्थाने आहेत. अशी सर्वदूर महती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे एक छोटेसे गाव. गाव म्हटलं की आधी गल्ली, घरे, देवळे, नदी, पाणवठा, थिएटर आणि एक शाळा, जिथे खांद्याला दप्तर लावून रडत रडत आईबाबांचे बोट धरून शाळेत येणारी चिमुकली मुले आणि आईबाबांचे बोट सोडून तोच हात मित्रांच्या खांद्यावर कधी विसवतो हे ज्यांना कळत नाही तेच ठिकाण म्हणजे शाळा. प्राध्यापक रमेश देशपांडे हे माझे थोरले बंधू, की प्री डिग्रीपर्यंत माझं शिक्षण मेहकरमध्ये झालं आणि नंतर मी माझ्या मोठ्या भावाकडे सोलापूरला फर्स्ट इयर कॉमर्सपासून तर पुढचं सर्व शिक्षण जे आहे ते सर्व शिक्षण बारामतीत येईपर्यंत माझं सर्व शिक्षण माझे थोरले बंधू प्राध्यापक रमेश देशपांडे यांनी सोलापूरमध्ये केलं. त्यामुळे माझ्यामध्ये आणि माझे थोरले बंधू यांच्यामध्ये जवळजवळ 12 वर्षाचं अंतर आहे. ते माझे सगळ्यात थोरले बंधू आणि मी सर्वात लहान बंधू. त्यांनी माझ्याकरता या शैक्षणिक उपक्रमामध्ये किंवा मला शैक्षणिक हातवही जी माझी जडणघडण केली ती माझे थोरले बंधू प्राध्यापक रमेश देशपांडे यांनी केली. प्रस्तावना. एक दिवस मिलिंद केतकरांचा फोन आला. दादा, माझे एक काम आहे. त्याने एक बाळ माझ्या हाती दिले व सांगितले की वाच आणि एक प्रस्तावना लिहून दे. कुणी काही लिहिले तर वाचायला मी नेहमीच उत्सुक आणि तत्पर असतो. त्यामुळेच मिलिंदने दिलेले बाळ वाचून त्यातील विचार सर्वांसमोर मांडावेत याच आत्मीयतेने 2 शब्द लिहिले आहेत. मेहकरच्या AVS हायस्कूलमधील शालेय जीवनात एकत्र असलेल्या 14 विद्यार्थ्यांचा हा ग्रुप एखाद्या वर्षानंतरही एकत्र राहतो व सर्व मित्र वर्षातून एकदा एकत्र जमतात, हीच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. या ग्रुपने यावर्षी डिसेंबरमध्ये एक स्नेह मेळावा आयोजित केला व त्या निमित्ताने सर्वांचा जीवन प्रवास स्पष्ट करणारे, प्रत्येकाचे मनोगत स्पष्ट करणारे लेख या पुस्तिकेत समाविष्ट केले आहेत. किशोर शिंदे माझे परम मित्र, धर्मयात्रा, सायकलचे पायडल जोरजोरात उडत होते. 50 किलोमीटरच्या अंतर कापण्याकरता किशोर वडिलांच्या मित्रांची भागदौड करत होती. नजरेसमोर वाघी पिक्चरचे रंगीत पोस्टर गुणावत होते आणि ही सर्व झटपट 2 रुपये वाचून त्यामध्ये खामगावहून अकोल्याला जाऊन पिक्चर पाहणे यासाठी होती. आणि तो काळही असा होता की शोले पिक्चर 16 वेळा पाहणारी तरुण पिढी होती. त्या काळात खर्च करून जिभेचे तोतले पुरवण्यापेक्षा काच पत्रीचे पैसे वाचवून अभिनयाचा कसरदारपणा रंगीत पडद्यावर स्वतःच्या हृदयात झिरपणारा तो तरुण वर्ग होता. आनंद यात्री टायटल आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हाची सोनेरी किरणे जमिनीवर पडल्याने हवेत थोडासा उबदारपणा आला होता. बागकामामध्ये मग्न असलेला राजू कुंडीतल्या झाडाच्या मुळावर मातीसारखी करत असताना काय राजा चलतो का लोणीच्या यात्रेला शब्द कानावर पडले. अरे हो, लोणीची यात्रा आली की राजाच्या मनात आली. राजेंद्रने वळून पाहिले त्याच वेळी हसत हसत किशोर पातुरकर गेटमधून आत येत होता. हसून मातीचे हात झटकत राजेंद्र उभा राहिला आणि दोन्ही मित्र हसून हॉलमध्ये येऊन स्थानापन्न झाले. तेवढ्या गृहकृत्य दक्ष अर्चना बाहेर डोकावली आणि सासूबाईंचा गुण घेतलेली अर्चू म्हणाली, भाऊजी आता जेवणच जायचं हा. आणि गप्पा सुरू झाल्या. बालपण व त्यावेळची लोणीची यात्रा आणि लोणीची यात्रा म्हणजे राजूला आजोबांची आठवण हे समीकरण पक्क होते. ओझर हुआ नजरों से बचपन, ओझर हुआ नजरों से बचपन, जवानी न ठहर सकी, बुढ़ापे में मर गई यादी सादे,
जो दोस्तों के कदमों पे आके रुकी. राजूचे आजोबा बंडू सवाजी कडक तरी नातवंडासाठी प्रेमळ. राजूचे बालपण कौतुकात व समृद्धीत गेले. आजोबा यात्रेसाठी नातवंडांना दमणी जोडून द्यायचे. सोबत एक माणूस, बेसन भाकर, तंबू सगळी तयारी, बरोबर घरातील भावंड आणि मित्र. खूप मजा यायची. त्या काळी घरात 18 ते 20 जणांचे एकत्र कुटुंब राहत असे, तेही प्रेमाने. बंगल्यात वरच्या मजल्यावरती सीए स्टुडंटच्या मुलांना शिकवण्यात मुकुंद उर्फ बाळ अगदी तल्लीन झाला. आज इतके वर्ष शिकवत असल्यामुळे हे विषय म्हणजे त्याचा हातखंडा होता. आज पावे तो असंख्य विद्यार्थी सीए परीक्षेला त्याच्या हाताखाली उत्तीर्ण झाले होते. जवळपास 30 ते 35 उत्तीर्ण होण्यामध्ये त्याचे मोठे योगदान आहे. क्लास संपल्यानंतर त्यांनी मृदुलला हाक मारली. त्याचा क्लास संपल्याची खात्री पटल्याने मृदुल कॉफीचे 2 मग घेऊन क्लासच्या शेजारी गार्डन टेरेसमध्ये हजर झाले. टेरेसमधील वेगवेगळ्या गंधित आणि रंगीत फुलांच्या सान्निध्यात क्लास नंतरची कॉफी ही दोघांच्या खाजगी गप्पांची एक मैफिलच असायची. स्वयंपाकघरावरील खिडकीवरून चढून आत डोकावणाऱ्या मोगऱ्याच्या वेलीकडे एकटक पाहणाऱ्या मुकुंदला पाहून मृदुल हळूच म्हणाली, उद्या थोडासा छाटून कमी करेन मी. नको, धीर गंभीर आवाजात मुकुंद म्हणाला. खिडकी बारामती आणि मुकुंद यांचे नाते हे प्रेम मृदुल मनोगत जाणत होते. मुकुंद याचे मूळ गाव सोनाटकर देशपांडे असे ओळखले जातात. त्यांचे वडील गोपाळराव सोनाटकर हे शेतकरी व त्यांचे किराणा दुकान होते. मुकुंदचा जन्म मेहकर येथे झाला. जन्मानंतर 2च वर्षात आई आपल्या चिमुकल्या बाळाला सोडून देवाघरी गेली. परंतु सावत्र आईने आईचे प्रेम दिले. सोमणताईंच्या बालक मंदिरामध्ये शिक्षणाची सुरुवात झाली. 1ली ते 4थी प्रायमरी 1 नंबरची शाळा व 5वी पासून MES ते अगदी मॅट्रिक होईपर्यंत कॉमर्सची प्री डिग्री सुद्धा त्याने MES मध्येच घेतली. त्याच दरम्यान मोठ्या भावाचे लग्न होऊन ते सोलापूर येथे नोकरी करत होते. त्यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुकुंद उर्फ बाळाला नेले. त्यांचे M.Com सोलापूर येथे झाले. CA करायचे खूप मनात होते, परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. समुद्राच्या लाटेचे एकामागून एक आवर्तन चालू होते. सूर्यबिंब आता मावळतीच्या दिशेने निघाले होते. दिवसभर तापले उष्ण श्वास सोडणारी वाळू आता येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या धोतांनी सुखावली होती. सकाळी कोवळी किरणांची पखरण करत क्षितिजावर येऊन टेकणारे सूर्याचे बाल्य दुपारी प्रखर तेजाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तारुण्य व संध्यासमयी हळूहळू शांत लोभस तरी परिपक्व अनुभवाचे गाठोडे गोळा केलेला वृद्धावस्थेतील हा सूर्य या त्याच्या विलोभनीय रूपाचा प्रवासाचा विचार करत प्रकाश मितासह जुहू येथील समुद्र किनाऱ्यावरील बाकावर बसला होता. देहबोलीवरून उत्साह आणि चिर तारुण्याची देणगी मिळालेले एक परिपक्व जोडपे होते. प्रकाशला त्याचा जन्मगाव डोणगाव ते मुंबई हा जीवन प्रवास त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होता. भूतकाळातील सुखद घटनांच्या आठवणीत ते रमले होते. प्रकाशचा जन्म मेहकरजवळ डोणगाव येथे झाला. त्याचे आईवडील दोघेही डोणगावचेच. तो धरून 6 भाऊ व 2 बहिणी. त्याचा जन्म कोजागिरीचा म्हणून त्याचे नाव प्रकाश ठेवले. आई सुशीला ही त्या काळातली 7वी पास. ती हॉर्स रायडिंगमध्ये प्रवीण होती.